नाही नाही नाही, मी काय म्हणतोय, एवढी जर दयनीय अवस्था असेल तर ही विद्यानिकेतन पोसायची कशाला? बंद केलेली बरी नाही का? चला. आकाशाला कवेत घेण्या पंख तुला रे दिले तनाने. आकाशाला कवेत घेण्या पंख तुला रे दिले तनाने. निकेतनाने दिलीशी दोरी, निकेतनाने दिलीशी दोरी. मार भरारी, मार भरारी, मार भरारी, मार भरारी. महाराष्ट्रात विद्यानिकेतन सुरू करण्यामागे एक उदात्त हेतू होता. शिक्षण हे समाज आणि व्यक्तीला समृद्ध करणारं साधन आहे. हे साधन खेड्यापाड्यातल्या लक्षावधी गरीब मागास समाजातील मुलांपर्यंत पोहोचायला हवं. हे ग्रामीण भागातील नवांकुर कोमेजून जायला नकोत. प्रतिभावान नवांकुरांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यासाठी खास अशी शाळा सुरू करावी. या हेतूनं 1967 साली मला स्थापन करता आलं आधुनिक गुरुकुल, शासकीय विद्यानिकेतन. मार भरारी, मार भरारी. ए सुरशा, तुझा पब्लिक स्कूल मध्ये नंबर लागला रे. काय झालं रे ओरडायला? काही नाही, पत्र आलंय. कोणाचं? सुरशाचं पब्लिक स्कूल मध्ये नंबर लागल्याचं. दाखव. सुरशाचा नंबर लागलाय पब्लिक स्कूलला. अयो, बरोबर 50 वर्षापूर्वी ज्या पहिल्या बॅचच्या मुलांनी शासकीय विद्यानिकेतनाच्या प्रवेशद्वारातून आत पहिलं पाऊल टाकलं असेल, त्यांच्या मनात या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबद्दल अनेक भावभावनांचा कल्लोळ दाटून आला असेल. आज ज्यासाठी वर्षाकाठी लाखो रुपये खर्चावे लागतील आणि जे केवळ श्रीमंतांनाच शक्य होऊ शकेल, ते आधुनिक गुरुकुल पद्धतीचं नव्या जगाकडे नेणारं, वैश्विक नागरिक घडवण्याची मुहूर्तमेढ करणारं, उच्च दर्जाचं आणि अत्युच्च मूल्यांचं शिक्षण बांधवांनो आपल्याला या निकेतनात लाभलंय. केवढे प्रचंड भाग्यवान आपण. आज बघायला गेलो तर आयुष्याची केवळ 6च वर्ष आपण आपली या विद्यानिकेतनाला दिली. पण विद्यानिकेतनातून बाहेर पडल्यावर अवघं जीवनच या निकेतनानं व्यापून टाकलंय. ही जादू आहे या निकेतनाची.
मळ्याथळ्यातून राब राबले घर मातीचे, कोनाड्याशी मिणमिणणाऱ्या क्षीणवातीचे. मळ्याथळ्यातून राब राबले घर मातीचे, कोनाड्याशी मिणमिणणाऱ्या क्षीणवातीचे. अंधाराला कवेत घेण्या दीप तुला रे दिले तनाने. अंधाराला कवेत घेण्या दीप तुला रे दिले तनाने. निकेतनाने दिलीशी दोरी, निकेतनाने दिलीशी दोरी. मार भरारी, मार भरारी, मार भरारी, मार भरारी. या निकेतनाच्या मातीचा एक एक कण आजही लक्षात आहे. भल्या पहाटे 5:30 वाजता संपूर्ण रक्तात भिनेपर्यंत खणखण वाजत राहणारी घंटा ही गावाकडच्या मंदिरातील घंटेपेक्षा खूप महत्त्वाची आहे, हे विद्यानिकेतनामुळे कळलं. भल्या सकाळी गार पाण्यात आंघोळ करताना आणि स्वतःचे कपडे धुताना स्वावलंबनाचे धडे देणारे महात्मा गांधी, साने गुरुजी, आचार्य विनोबा हे महामानव थोरांची ओळख नावाच्या पुस्तकातून नकळत बाहेर येऊन त्या गार पाण्याला उबदार करू लागल्याचं विद्यानिकेतनातच कळलं. सकाळचा शिस्तबद्ध व्यायाम, कवायती आणि शिस्तीतही धुंदी देणारा बँड हे सगळं अनुभवताना आपला जन्मच काहीतरी वेगळं करण्यासाठी झालाय आणि आपल्याला हे वेगळेपण सिद्ध करण्यासाठीच ब्रह्मांडानं निवडलंय हे निकेतनामुळे लक्षात आलं. दिल्लीतील संसदेनं आपला असेंब्ली हा शब्द चोरलाय इतकं वाटण्या इतपत सकाळची आपली असेंब्ली सामूहिक धीरगंभीर सुरातील प्रार्थने इतकीच मनात भिनली होती. प्रत्येकाला या असेंब्लीत बोलावंच लागण्याचा नियम असल्यानं सोशल नेटवर्किंग आणि त्यावरील शेअरिंगची खरी मुहूर्तमेढ रोवली गेली ती आपल्या विद्यानिकेतनातच. दूध, दही, फळांचा भरपूर समावेश असलेला चौरस आहार शरीराला बळकटी देत होता, तर प्रत्येक गुरुजन पुस्तकाची पानं मिटून आम्हाला आभाळभर फिरवून आणत होते. बोलण्यातून, खेळण्यातून, नाटकातून, संगीतातून, सामूहिक प्रार्थनेतून आणि खेळताना थकून परतताना स्वतःच्या निवासस्थानाबाहेर शांतपणे उभ्या असलेल्या प्राचार्यांनी जवळ बोलवून सांगितलेल्या कानगोष्टीतून एकच गोष्ट घडत गेली, ती म्हणजे जगण्याची लय सापडत गेली. फक्त मित्र होतो आम्ही एकमेकांचे, बांधव होतो आम्ही एकमेकांचे. खरं तर 6 वर्षांचं शिक्षण अजून संपलंच नाहीये, ते सुरूच आहे. निकेतन आजही आम्हाला त्या त्या आठवणींतून काही ना काही देतच आलंय. एक एक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेरच्या जगात ठामपणे पाऊल ठेवत होता आणि त्याच आत्मविश्वासानं आपली स्वतंत्र ओळख तो निर्माण करू लागला. कितीतरी बांधवांची नावं घेता येतील. प्रत्येक जण अफाट वैशिष्ट्याने संपन्न झालेला. जाती पाती भेदच सरले रुजली माया, निकेतनाशी नाते जडले रचला पाया. जाती पाती भेदच सरले रुजली माया, निकेतनाशी नाते जडले रचला पाया. हे सगळं सांगण्याचं प्रयोजन म्हणजे आपलं आयुष्य समृद्ध करणाऱ्या याच शासकीय विद्यानिकेतनांची आजची अवस्था लखतर गुंडाळून दारोदार भीक मागत फिरणाऱ्या वृद्धेसारखी झाली आहे. ही विद्यानिकेतनं म्हणजे कधी काळी ग्रामीण भागातील गरीब घरातील मुलांना घडवणारी गुरुकुलं होती हे सांगितलं तर त्यावर विश्वास बसत नाही. सत्ता बदलत गेली. जागतिकीकरणात शैक्षणिक क्षेत्राला भौतिक झळाळीची सुखं लाभायला लागली.
पण निकेतन मात्र ढासळतच गेली. पक्षविरहित मानवतावादी दृष्टिकोनातून मधुकरराव चौधरी नावाच्या एका सच्च्या समाजसेवकानं साकारलेलं हे स्वप्न आज उद्ध्वस्त होताना पाहून आमच्या मनाला असंख्य वेदना होत आहेत. आभाळातल्या सूर्याला कवेत घेण्याची धमक असलेला महामानव आमच्यातूनच साकारावा, हा दुर्दम्य विश्वास आमच्यात भिनवणारा आमचा निकेतनाचा लोगो. उद्धरावा स्वय आत्मा. इच्छामरण देण्याला विरोध करणारा आमचा कायदा, आमची संस्कृती. मात्र निकेतन नावाच्या आमच्या आजारी मातेला अशी जगण्यापेक्षा मेलेली बरी असं अगदी सहज कशी म्हणू शकते? या मातीचे पान फेडण्यासाठी आपण विद्यानिकेतन गिव्हबॅक फाउंडेशन ही संकल्पनाही अस्तित्वात आणली. या संकल्पनेच्या माध्यमातून आपण विद्यानिकेतनाला पुन्हा पूर्वीचे सोनेरी दिवस आणण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत, या प्रयत्नांना सर्व आजी माजी बांधवांनी सहकार्य करावं, त्याला साथ द्यावी अशी मी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना विनंती करतो. कोणत्याही संस्थेच्या बाबतीत जेव्हा 25 वर्ष 50 वर्ष असा टप्पा पार केला जातो तेव्हा सिंहावलोकन होणं गरजेचं असतं. केवळ भेटणे हा उद्देश असू नये. भेटणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यासोबत यापूर्वी आपल्याकडून काय काम झालं आणि पुढे काय करायचं आहे याचं सुद्धा विचारमंथन होणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये आपण पब्लिक स्कूलची अवस्था जर पाहिली तर कुठेतरी आपण शासनाकडे याची दाद मागणं अतिशय गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटते. हा कार्यक्रम एक माध्यम म्हणून वापरून शासनाकडे विनंती करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील या 5ही विद्यानिकेतनांचं एक दर्जा वाढवण्यासाठी शासन याबाबत निर्णय घेईल अशी आमच्या या शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांना आशा आहे. विश्वाचा रे तूच बिंदू, विश्वाचा रे तूच सिंधू, जीवन गाणे हीच शिदोरी, जीवन गाणे हीच शिदोरी. मार भरारी, मार भरारी, मार भरारी, मार भरारी. निकेतन जगलं पाहिजे. आमच्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थी बांधवांसाठी ते पूर्वी इतकंच समृद्ध झालं पाहिजे. आम्हाला या सिस्टीमनं समृद्ध होण्याची संधी दिली, अधिकार दिला. तीच संधी आता पुढच्या पिढ्यांना मिळायला पाहिजे, कारण तो त्यांचा अधिकार आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी म्हणून विद्यानिकेतनाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना बस एवढीच आमची मागणी आहे. आकाशाला